जय जिजाऊ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी कल्पेश आयरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आयरे सर. मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवणार आहोत, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. तर बेसिकली माझ्याकडे पुस्तक अवेलेबल नाही, तर मी क्वेश्चन्स लिहून आणलेले आहेत. तर त्यापैकी जो पहिला प्रश्न आहे, पहिला प्रश्न घेऊया. 5x plus 3y it is equals to 9. 2x minus 3y it is equals to 12. बेसिकली हा पहिला प्रश्न आहे. 5x 3y it is equals to 9. 2x minus 3y it is equals to 12. तर आपण सायमल्टेनियस इक्वेशन किंवा लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण एकच करतो की x किंवा y यापैकी जो कोएफिशियंट असेल, त्याला लगतचा कोएफिशियंट असेल, त्याला दोन्ही इक्वेशन मध्ये सेम करण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये x चा कोएफिशियंट आहे y 5, याच्यामध्ये 2, इथे x चा कोएफिशियंट आहे 3 आणि y चा कोएफिशियंट आहे 3. ऑलरेडी 3 चा कोएफिशियंट सेम आहे. फक्त काय करायचं माहिती आहे का, आपण उतरले तर नाही काम करू. इक्वेशन 1 इक्वेशन 2 असं मानून घ्या. इक्वेशन 1 इक्वेशन 2. ओके, बेसिकली इथे प्लस साइन आहे, इथे मायनस साइन, बरोबर. जर आपण यांचं मायनस केलं, सबट्रॅक्शन केलं, तर हे साइन चेंज होत जाईल, प्लस होऊन जाईल. त्याच्यामुळे आपल्याला ऍडिशन करावं लागणार आहे. बाय ऍडिंग इक्वेशन 1 plus 2. ओके, 5x plus 3y it is equals to 9. 2x minus 3y it is equals to 12. आणि यांची ऍडिशन. आता 5x आणि 2x 7x plus 3y minus 3y directly get cancelled. It is equals to 12 अधिक 9 21. हा 7 तिकडे मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे जाताना डिवाइड होईल. x it is equals to 21 divided by 7. x it is equals to 7 21. ओके, आता बेसिकली आपल्याला जर एक x ची किंमत भेटलेली आहे ऑलरेडी 3, तर पुट x it is equals to 3 in इक्वेशन 1. कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट करा, काही फरक पडत नाही, आपल्याला आन्सरच भेटणार, फायनल आन्सर. 5 x ची किंमत आहे 3 प्लस 3y it is equals to 9. 5 3 15 प्लस 3y it is equals to 9. 3y it is equals to हा 15 इकडे प्लस तिकडे जाताना मायनस होईल. 9 minus 15. 3y it is equals to 9 मधून 15 गेले, उत्तर मायनस मध्ये येईल, -6. ओके, हा 3 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे जाताना डिवायडेशन होईल. y it is equals to -6 divided by 3. y it is equals to 3 दुने 6 -2. Hence x it is equals to 3 and y it is equals to 2 for this simultaneous equation. ओके, हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न. Three a plus 5b it is equals to 26. A plus 5b it is equals to 22. ओके, सेम इथे 5 आणि 5 कोएफिशियंट b चा तर एकच आहे ना, फक्त दोघांच्या पुढे प्लस आहे ना, तर एक काम करू आपण बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 by 2. okay, equation 2 from 1. इक्वेशन 2 इक्वेशन 1 मधून सबट्रॅक्शन करायचे. आता वजा भागाचे सिंबल आहे, तर इथे पण सगळ्यांचे साइन चेंज होतात. ठीक आहे, आता
3a मायनस a म्हणजेच 2a प्लस 5b and minus 5b directly get cancelled. So 26 minus, it is equals to 26 minus 22, 4. 8 is equals to 4 by 2, 8 is equals to 2. समझलं? By putting the value of a in equation number 2, सोपं. a ची किंमत 2 टाकायची प्लस 5b it is equals to 22, 5b it is equals to 22, I इकडे प्लस इकडे जाताना मायनस होईल. 5b it is equals to 20, b it is equals to 20, हा 5 इकडे गुणिले इकडे जाताना भागिले आणि 5 चौक 20. Hence a it is equals to 2, b it is equals to 4. पहिला प्रश्न. दूसरा प्रश्न. नेक्स्ट x plus 7y it is equals to 10 and 3x minus 2y it is equals to 7. याच्यामध्ये x 1 आहे, इथे कोएफिशिएंट 3 आहे, 7 2. ठीक आहे, आपण एक काम करू शकतो. इक्वेशन 1 इक्वेशन 2 मल्टीप्लाय 3 टू इक्वेशन 1. याला जर पूर्ण टर्मला जर 3 ने मल्टिप्लिकेशन केलं ना तर x च्या समोर 3 लागेल, आपल्याला x एलिमिनेट करता येईल. बरोबर. मग तो इक्वेशन नंबर 1 ला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3x प्लस 7 21y बरोबर 30. ठीक आहे, हा झाला इक्वेशन 3. आता काय करायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 3. ओके, 2-3 मधून मायनस करायचं. का बरं? कारण की हे सगळ्या मोठ्या संख्या आहे, छोट्या संख्या आहे. उत्तर प्लस मध्ये येऊन जाईल विनाकारण मायनस कॅन्सल करण्यापेक्षा. 3x plus 21y it is equals to 30 minus 3x minus. ओके, कन्फ्युजन झालं, मी हे समजलं होतं. तर त्याच्या इथे पण मायनस आहे ना, ऑलरेडी तो मायनस मध्ये आहे. बरोबर आहे. 21y सॉरी 2y इट इज इक्वल्स टू 7. ठीक आहे, यांच्यामध्ये काय करायचंय, मायनस केलं की मायनस प्लस मायनस 3 गेट म्हणजे प्लस 3 आणि मायनस 3 गेट डायरेक्टली गेट कॅन्सल. आता इथे प्लस करायचंय. 21 प्लस 2 23y इट इज इक्वल्स टू, इथे मायनस करायचंय. 30 minus 7 23 y it is equals to 23 divided by 23 y it is equals to 1. ठीक है, put y it is equals to 1 in equation number 1. y ची किंमत 1 टाकायची. x plus 7 y ची किंमत 1 it is equals to 10. x बराबर 10 7 इकडे 7 इकडे प्लस इकडे जाताना मायनस होईल. -7 10 मधून 7 गेले 3 x it is equals to 3. हा झाला क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 चा 2. नेक्स्ट 2x minus 3y it is equals to 9 आणि 2x plus y it is equals to 13. ऑलरेडी कोणते कोएफिशिएंट सेम आहे, तर काम करू. इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 सबट्रॅक्ट
इक्वेशन 1 and 2. Okay, 2x minus 3y it is equals to 9. 2x plus y it is equals to 13. बरं मायनस करायचंय, मायनस म्हणजे प्लस मायनस होईल, प्लसचं मायनस होईल, प्लसचं मायनस होईल. ठीक आहे. प्लस 2x minus 2x directly cancel. Minus 3y minus y minus 4y it is equals to 9 मधून 13 जाते म्हणजे 13 मधून 9 गेल्यावरती 4, पण मायनस साइन 13 च्या पुढे आहे म्हणजे इथे मायनस. y it is equals to 4 divided by 4 minus minus जर आपण जर मायनस मायनस कॅन्सल करू टाकू. y it is equals to 4 एक 4, दोघीकडे मायनस आहे तर मायनस कॅन्सल होऊन जाईल, दोघीकडे इक्वल्स टू च्या इकडे पण मायनस आणि इकडे पण मायनस, मायनस कॅन्सल होऊन जातो. By putting the value of 1 in equation number 2, 2x plus y ची व्हॅल्यू 1 it is equals to 13. 2x it is equals to इकडे हा 1 प्लस मध्ये तिकडे जाताना मायनस होईल, 13 मधून 1 गेला 12. x it is equals to 12 divided by 2, x it is equals to बेशक 12. Here y it is equals to 1 and x it is equals to 6. सोपं आहे, सगळ्यात सोपं लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स. आणि याच्याच बेसवरून भरपूर साऱ्या स्पर्धा परीक्षामध्ये ह्याच बेसवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. (5m minus 3m it is equals to 19. m minus 6n it is equals to minus 10. ठीक आहे. इथे आपल्याला 6 आहे, इथे 3, इथे 5, इथे 1 आहे. याला आपण 6 बनवू शकतो. कसं काय? याला जर 1 मानलं, याला 2 मानलं, बाय इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2, दोन्ही जर मल्टिप्लाय केला तर बेत्रिक 6, मग 5 दुने 10, प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. 6n इट इज इक्वल्स टू 38 बाकीचं ऍज इट इज राहू देऊ. हा झाला थर्ड. आता -6n मायनस मायनस केलं तर प्लस होईल, बरोबर नाही? कोणतरी जर आपण सबट्रॅक्शन केलं तर एक प्लस होईल आणि मायनस प्लस गेट कॅन्सल. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2 काय अडचण नाही. m minus 6n it is equals to -7. 10m minus 6n it is equals to 38. मायनस करायचे तर इकडे साइन बदलते, मायनसचा प्लस होईल, प्लसचा मायनस होईल. ठीक आहे. m minus 10m minus 9m plus 6n minus 6n directly get cancelled. मायनस मायनस प्लस होतो. 38 अधिक 7 45 इट इज इक्वल्स टू 45. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, इकडे पण मायनस, तिकडे पण मायनस, मायनस मायनस गेट कॅन्सल. हा 9 इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, तिकडे जाताना भागिले होईल. 45 भागिले 9 m इट इज इक्वल्स टू 9 5 45. m ची किंमत 5 घेतली. By putting the value of m in equation number 2, ठीक है, in equation number 2, m ची किंमत 5 minus 6n it is equals to -7. minus 6n it is equals to हा इकडे प्लस इकडे तर मायनस होईल. -7 plus -5 it is equals to मायनस मायनस प्लस होतो, चिन्ह मायनस लागतो. -12 -6 it is equals to -12, दोघीकडे मायनस से कॅन्सल. 6n it is equals to 12. n it is equals to 12 divided by 6. n it is equals to 2.
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 5x plus 2y it is equals to minus 3x plus 5y it is equals to 4. ठीक आहे. आता एक काम करायचं, कोणतं तरी एक टर्म सारखं करून घ्या. याला 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5x होऊन जाईल. सेकंड, फर्स्ट इक्वेशन 2 multiply by 5, then it becomes 5x plus 25y it is equals to 20. हा झाला 3. Subtract equation number 1 from 3. इक्वेशन नंबर 3 मोठा आहे, पहिला छोटा आहे. 5x plus 25y it is equals to 20 minus 5x plus 2y it is equals to minus 3. मायनसचं साईन आहे त्याच्यामुळे खालचे सिम्बॉल्स बदलतील, मायनसचं प्लस होईल. प्लस 5 मायनस 5 डायरेक्टली कॅन्सल, मायनस प्लस 25 मायनस 2 म्हणजेच 23y, 25 मधून 2 गेले 23, बरोबर. 20 अधिक 3 23, हा 23 तिकडे गेला, 23 लागेल 23 1. ओके. आपण जर y ची किंमत इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केली तर आपल्याला x plus 5 y ची किंमत 1, अर्थातच 5 1 5 बरोबर 4. x बराबर 4 minus 5, कारण की हा 5 इकडे प्लस इकडे मायनस होईल, आणि x बराबर -1. हे आहेत प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 मधील काही प्रश्न. अजून काही प्रश्न बाकी आहेत, ते पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. ते प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजे तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये शेअर करत चला. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.